सामना आपण सुरू करतो. एका बाजूला संघ पाहायला मिळाला जनमान फकीरपाडा पुरस्कृत आगसुरे, दुसऱ्या बाजूला आपण अलिबाग तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा संघ पाहतोय, तो म्हणजेच साळा 11 अलिबाग. प्रसादजी पिळणकर, गौरव कवळे, पंकज जाधव, रोहित पाटील एका मागोमाग एक महारथी पाहायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पार्थ घरत. आपण पारगरतला पाहिला असेल, जबरदस्त गोलंदाज आहे. काल 2 दिवसाआधी मला असं वाटतंय तो बाहेरच्या ठिकाणी गेला होता. मित्रांनो, हॅलो, नाही भाई, हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. आपण गेला हॅलो 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 हॅलो. मॅच कडे वळतोय आपण. आजच्या दिवसामध्ये सर्वात महत्वपूर्ण मॅच, यानंतर होणारी मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. एका बाजूला नौकार पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपण मऊ 11 नौगावला पाहू, ज्याच्यामध्ये सर दिगंबर आमणे पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 2 सलामीवीर फलंदाज जे उर्वीरू अगदी त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जरूर पाहतोय पंकज जाधव,
आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे रोहित. मॅच मध्ये नो टीम मीटिंगचा एक रूल या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की मॅच मध्ये आपल्याला वेळ वाचवायचा आहे, कारण अजूनही आपल्याला दोन महत्त्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत आणि त्याच्यामुळे मॅच लवकरात लवकर फास्ट सुरू करा. मॅच सुरू करतो आपण. या ठिकाणी आपण पाहिलं पंकज जाधव माठ्या मैदानावरती आला. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज धीरज पाटील, सेकंड वरती रोहित पाटील. मॅच इज ऑन या. आपण सामना सुरू करतोय आणि त्या पद्धतीने आपण जरूर मॅच कडे वळणार आहोत. पंकज जाधव पुंबू माठ्या, ज्याने जरूर आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव मोठं केलं. प्रत्येक स्पर्धांमधून आपण त्याला पाहतोय. मग ती रायगड प्रीमियर लीग असेल, दुबईत झालेल्या सर्व स्पर्धा असतील. पहिला चेंडू आपण बघतो अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एकही आक्रमण करण्याचा प्रयत्न नाही, किंबहुना आपण पाहिलं डिफेन्सिव्ह पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी 38 मध्ये खेळाडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती केवळ डिफेन्स करतोय पंकज जाधव. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं स्विच हिट केलाय. चेंडू येईल का सीमारेषा पार. चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स आउट द फेन्स. 4 धावा. पंकज जाधव ठोकतोय चौकार. कम ऑन डीजे. पंकज जाधव या ठिकाणी कमालीचा फटका. फायनल लेग बाउंड लाईनच्या वरून येतो चेंडू. ब्लास्ट झालाय. 7 धावांसाठी सुपर 6. कम ऑन डीजे. प्रगती पथावर असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 10 धावा. एक षटकार आणि एक चौकार आलाय. पंकज जाधवची बॅट आज बोलते. आपण पाहिला आणखीन एक कलात्मक फटका लॉंग स्टॉप बाउंड लाईनच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. 4 धावा. कम ऑन डीजे. चौकार. पाहिला आतापर्यंत 2 चौकार आणि त्यानंतर एक षटकार मारतोय. धावफलकावरती धीरज पाटील वरती आक्रमण केलंय. ते म्हणजेच पंकज जाधव. हे वादळ आपण मैदानावरती पाहतोय. पुढचा चेंडू धीरजचा. आणखीन एक चांगला फटका. चेंडू आलाय सीमारेषा पार. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण पाहिलं 5 चेंडू धावफलकावरती आलेत. पंकज जाधवने आतापर्यंत धावफलकावरती धावा लुटल्यात. त्या म्हणजेच 20 धावांचं षटक आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका मैदानावरती फसला
आतापर्यंत त्याने दोनदा स्विच हिट केला, त्यावेळेस तर 2 वेळा 4 धावा मिळाल्या. पाठक जी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिलं षटक जे आपण पाहिलं तब्बल 20 धावांचं ते पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती केवळ डिफेन्स आणि त्यानंतर बाकी सर्व चेंडू जर एक चेंडू शेवटचा सोडला तो धावफलकावरती षटकार, चौकार आणि षटकार. काय आतिषबाजी करतोय आज आपण पाहिलं. पंकज जाधव हे नाव टेस्ट क्रिकेटमध्ये अतिशय आदरानं का घेतलं जातं याचं कारण आणि त्याचा दबदबा त्याने मैदानावरती दाखवला. पंकज जाधव आज पूर्णतः या ठिकाणी डॉमिनेट करतो प्रतिस्पर्धी संघाला. फॅडोजी पंकज जाधवने आनंद प्रीमियर लीग असेल, त्यानंतर दुबईत झालेल्या स्पर्धा असतील, आखाती देशांमध्ये स्पर्धा गाजवल्या, ज्या ठिकाणी आपण कतारमध्ये देखील त्याला पाहिलं होतं. असा एकमेव आपला अलिबाग तालुक्यामधील आणि त्याबरोबर असे बरेचसे खेळाडू देखील आपण त्या समेत पाहतोय. ज्या वेळेस आपण आपल्या अलिबाग क्रिकेटला पाहतो त्याच्यामध्ये असे 2 क्रिकेटर्स आपण पाहतो. त्याच्यामध्ये अक्षय म्हात्रे आहे, अबू ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर मोन्या, ही 2 नाव आहेत जी अलिबाग क्रिकेटला पुढे घेऊन जाणारी आहेत. सुमित भगत देखील आपण पाहतो आखाती देशांमध्ये खेळणारा आणखीन एक तो नौका संघाचा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलं की सुमित भगत, अक्षय म्हात्रे, त्यानंतर अक्षय पाटील, त्यानंतर आपण अभिषेक नाईकला देखील पाहिलं होतं. एक भन्नाट फॉर्म मध्ये तो पाहायला मिळाला होता. असं प्रत्येक संघामधून आपण एक एक जर खेळाडू निवडला आणि ती टीम आपण अलिबाग तालुक्याची पाठवली तर जरूर ती अलिबाग टीम कोणालाही सदरित्या पराभूत करू शकते. आपण बोलतो पुन्हा एकदा मैदानावरती ज्या ठिकाणी रोहित पाटील असा एक फलंदाज आपण पाहतो ज्याने देखील अलिबाग क्रिकेटमध्ये नाव गाजवलंय. आपण पंकज जाधवकडे पाहिलं, त्यानंतर रोहित पाटील हा देखील तितक्याच ताकदीचा आणि कमालीचा फलंदाज आहे. त्याचं प्रत्येक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल का? कुळंदाच्या मोर्चावरती आपण साहिलला पाहतोय. षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून सुरू केलं गेलंय. राईट आर्म अराउंड विकेट. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. यासाठी इट्स ऑन वाईट. डबल कावरती आलेला हा चेंडू वाईड आहे. पंकज जाधव नॉट सेकंड वरती, स्ट्राईक वरती रोहित पाटील. डबल कावरती आलेल्या धावा आपण पाहिल्या तर 21 धावा आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटक पॉवर प्ले मध्ये खेळवली जात आहेत आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. गोलंदाजाने ज्या पद्धतीने फील्ड सेट केलेली आपण पाहतोय 30 यार्ड मध्ये खेळाडू उभे आहेत आणि त्या माध्यमातून पुढचा चेंडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत डायरेक्ट हिटचा मैदानावरती झाला असता जरूर मैदानावरती या ठिकाणी पाहिला असता आपण विकेट. डबल कावरती आपण पाहतोय 22 धावाला पंकज जाधव ज्याने आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी केली आहे. 2 स्विच हिट, एक जबरदस्त फटका, स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. 6 धावांसाठी फटके पाहायला मिळाले आणि या ठिकाणी आपण पाहतो साहिलला कशा पद्धतीने फटके या ठिकाणी षटक टाकतोय. अल्लाह पे शोगालाय आसमानी तूफानी गगनभेदी गगनचुंबी षटकार डिप्युटी बाउंड लाईनच्या वरून 6 धावा. यू 6. थँक्यू सो मच डीजे मास्टर. गीत आपण ऐकलं 7 समुद्र पार में तेरे. ज्या पद्धतीने 7 समुद्र पार जाऊन अलिबागचा झेंडा रोवणार आपण पंकज जाधव पाहतोय. हे नाव आदराने का घ्यायला जातंय? या नावामागे असलेला इतिहास, या नावाने केलेली प्रगती आणि त्यानंतर त्याचा क्लास आपण आज पाहिला. डबल कावरती 6 धावा. साईचं कमबॅक केलं जाईल का? आणखीन एक आपण चेंडू पाहतोय. पुढला चेंडूवरती आक्रमण या ठिकाणी फंबल झालाय मात्र कॅच आउट. पंकज जाधवची मोठी विकेट. पंकज जाधव back to the pavilion. It's a wicket is here. Come on DJ. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पंकज जाधव आपण पाहिला वैयक्तिक आतापर्यंत 8 चेंडू 22 धावांवर परत 14 टाळ्या वाजा सारवेल अलिबाग. कारण आज पंकज जाधवची बॅट टळपलेली आपण पाहतोय. ज्या स्टार्टची तुम्हाला गरज होती तो स्टार्ट त्याने बनवून दिला. या ठिकाणी मात्र त्या स्कोरला बिग टोटल मध्ये कन्वर्ट करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती ऋतिक आपण पाहिला त्या ठिकाणी तयार होता आणि जरूर आपण पाहतोय प्रसाद मैदानावरती जातोय. आपण पाहिलं ऋतिक त्या ठिकाणी तैनात होता.
डीप स्क्वेअरला रिजनला आणि त्या ठिकाणी चांगला झेल त्याच्या माध्यमातून आला आणि पंकज जाधवचा खेळ या ठिकाणी संपला. जरूर आपण पाहिलं 8 चेंडू आणि 22 धावांची ती घडाघाती खेळी आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. संपूर्णतः अलिबाग नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर 192 पेक्षा जास्त देश या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आणि त्या माध्यमातून आपण जरूर टेनिस क्रिकेटला आपण जर पाहिलं सोन्याचे दिवस आलेत. फडकजी आतापर्यंत पंकज जाधवचा उद्वंसकपणा आपण पाहिला. आपण पाहतो पारदर्शक या ठिकाणी लागले जाते. प्रसाद शेवलेने लागोपाठ 3 षटकार खेचले तर या ठिकाणी पारदर्शक मिळणार आहे. ते म्हणजे सिद्धार्थ नेमाने चेंडू 500 रुपयांचा पारदर्शक साईडचा पुढील चेंडू राईट अराउंड विकेट. चांगला फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार ओव्हर टू द फेन्स. 4 धावा चौकार. थँक्यू. या ठिकाणी गावदेव चषकाचं गीत वाजलं आणि आयोजक आहेत गावदेवी गोंधळपाडा आणि त्याबरोबरीने त्यांचे ग्रामस्थ मंडळ गोंधळपाडा. क्या बात आहे. गीत डीजे रुपेशने वाजवलं. धन्यवाद. या ठिकाणी लॉबडेट फटका, एलिव्हेशनची कमी आहे. डीप मिड विकेटला झेल सोडला. आपण पाहिलं झेल सोडला समीरने, कारण अंदाज अपना अपना असं आपण परत बऱ्याचदा म्हणता आणि या ठिकाणी आपण पाहिलं जरूर या ठिकाणी समीर आपण पाहतो झेल सोडला आणि रोहित पाटील एक असा फलंदाज आहे जो झेल सोडल्यानंतर अगदी आक्रमक रूप धारण करतो असं बरंच आपण पाहिलंय. 2 षटक आतापर्यंत धावफलकावरती आली. धावफलकावरती आलेला 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर 33 धावा धावफलकावरती आला. एक कॅच ड्रॉप झाली एक शेवटच्या चेंडूवरती. अजूनही 3 षटक फडकजी धावफलकावरती येतील. 2 षटकांमध्ये जरूर आपण चांगला खेळ पाहतोय. 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूंवरती किमान 30 धावा अजून धावफलकावरती आल्या तर एक चांगलं टोटल मी म्हणेन मैदानावरती लागलं. किंबहुना या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी आपण पाहतोय जनमान फकीरपाडा पुरस्कृत आगासुरे त्यांच्याकडे देखील एक खेमा आपण पाहतो. त्यांच्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्याकडे देखील क्वालिटी बॅट्समन आहेत आणि त्याच्यामुळे 50 धावा या धावफलकावरती येणं ही गरज या ठिकाणी फार आवश्यक आहे. किंबहुना आपण या मॅच कडे पाहिलं पंकज जाधवने केलेली अफलातून खेळी 8 चेंडूवरती 22 धावा या ठिकाणी बनवल्या. पण त्यानंतर फलंदाज आपण पाहतो प्रसाद शेवली येतो आणि त्यानंतर रोहित पाटील देखील आपण पाहतो. रोहित पाटील प्रसाद शेवली जोडी मैदानावरती आहे आणि कशा पद्धतीने फटकेबाजी केली जाईल किंबहुना या मॅच मध्ये रोमांच प्रस्थापित केला जाईल का, कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळेल का सारावली अलिबाग कडून, हे देखील आपण पाहणार आहोत. मॅच फास्ट घ्या मित्रांनो. मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे मॅच मध्ये वेळ दवडू नका. जो गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अनिरुद्ध आपण या ठिकाणी पाहतोय. षटक आपण पाहतच षटक क्रमांक या ठिकाणी सुरू केलं गेलं. अनिरुद्ध गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. स्ट्राईक वरती आपण प्रसादला पाहतोय. पुढील चेंडू
कलात्मक फटका मैदानावरती पाहायला मिळतो. पण क्षेत्ररक्षक दायऱ्यामध्ये आहे समीर या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आतापर्यंत आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट झाले. मैदानावरती फटकेबाजी करणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे असू शकतो. किंबहुना या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर 50 ते 55 धावा 5 षटकांमध्ये आल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण रोहित पाटील स्ट्राईक वरती पाहतो. नॉन स्ट्राईकिंग वरती प्रसाद शिवले त्याने 3 षटकार जर लगावले तर सिद्धार्थ नेमन यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक. लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू शॉट मिड विकेटला फील्ड केला जातोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळाल्या. आणि त्या अनुषंगाने आपण स्ट्राईक रोटेट होताना पाहतोय. आतापर्यंत पूर्णतः सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पंकज जाधवची 8 चेंडू वरती 22 धावांची खेळी. त्यानंतर रोहित आणि प्रसाद शेवली ही जोडी आहे. प्रसाद शेवलीकडे अगदी क्षमता आहे, कधी ब्लास्ट करू शकतोय. किंबहुना आपण अनिरुद्धचं षटक पाहतो. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू केला गेला. ऑन द राईज कॉपी बुक स्टाईल फटका मैदानावरती आलाय. फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत धाव देखील धावफलकावरती अर्जित केले गेले. किंबहुना मॅच कडे आपण एका दृष्टिकोनातून पाहिलं तर धावफलकावरती धाव आणण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने अनिरुद्धचं षटक आपण पाहिलं तर कमबॅकिंग षटक म्हणता येईल. या ठिकाणी आपण पाहतो प्लाटून स्विच हिट. क्या बात है, कमांड डीजे 4 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण पाहिलं कमालीचा फटका मैदानावरती आला. स्विच हिट आपण पाहिला 4 धावांसाठी. जबरदस्त हिट बाय रोहित पाटील. आपण बोलतोय पुन्हा एकदा अनिरुद्ध षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू करतोय. आपण काय चित्र पाहतो पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाकडून क्षेत्ररक्षणाचा अभाव पाहायला मिळाला. आणि त्यामध्ये आपण 2 धावांशी या ठिकाणी रोहितला पाहतोय. जीवनदान दिलं तर दिलं आणि जखमीवरती मीठ देखील सोडलं गेलंय. धावफलकावरती येणारा धावा देखील आपण पाहतोय. त्या म्हणजेच आतापर्यंत स्कोरबुक वरती धावा पाहायला मिळतात 43 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं 3 या ठिकाणी आपण पाहतो 3 षटकांच्या अखेरीस 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अजूनही 2 षटक येणं बाकी आहेत. ज्या धावगतीची आपण विचार करतो त्या धावगतीबद्दल आपण बोलत होतो. अगदी धावसंख्येमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न होतोय. 3 षटकांमध्ये 43 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. किंबहुना आपण मॅच कडे पाहतोय अजून 2 षटक येणार आहेत. 12 चेंडूवरती किती धावा धावफलकावरती बनवल्या जातील, जमवल्या जातील, स्कोर केल्या जातील, अर्जित केल्या जातील हे देखील आपण चित्र पाहणार आहोत. अजूनही 2 षटक येणं बाकी आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का किंबहुना या ठिकाणी प्रसाद शिवले जो आतापर्यंत अगदी गपगार आहे तो फटकेबाजी करेल का यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे. आपण पाहूयात. साहिल पुन्हा एकदा येतो. साहिल भोईर षटक घेऊन 4थं षटक गाठवण्यासाठी पुन्हा एकदा आला. ज्या साहिलने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आता मात्र आपण चेंडू पाहिला तर पडल्यानंतर सबमरीन पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतो प्रसाद शिवले अलिबाग तालुक्यामधील एक चांगला फलंदाज. या ठिकाणी धावफलकावरती धावा देखील पाहिल्या तर 43 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं या पूर्णतः खेम्यामध्ये गौरव कवळे आहे. त्यानंतर पार्थ आपण पाहणार आहोत. अशी बरेचसे फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये आहेत. पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न स्लो वर 1 अगदी द्रुतगती एक्सप्रेस मारा. आणि त्यानंतर आपण चेंडू पाहिला तर गती परिवर्तन करणारा चेंडू 120 च्या स्पीडने चालणारी गाडी अचानक 40 ते 50 वरती येते. अगदी त्या पद्धतीचं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. षटक क्रमांक 14 साहिल बोरच्या माध्यमातून सुरू होत पुढचा चेंडू. या ठिकाणी आपण चेंडू पाहतोय ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला तैनात होता. जोपर्यंत येतोय फील्ड करतोय. धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. रोहित पाटील स्ट्राईक वरती येतोय. साथी फलंदाज आपण प्रसाद शिवलेला पाहतो. प्रयत्नांची पराकाष्ठाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 धाव या धावफलकावरती नोंदवली गेली. षटक क्रमांक 14 सुरू केला गेलाय.
आणि त्या ठिकाणी रोहित पाटीलने एक जबरदस्त स्विच हिट पाहिला होता. या ठिकाणी आपण पाहणार आहोत रोहित पाटील तशा पद्धतीने फटकेबाजी करणार आहे का. गोलंदाज साहिल भोईरचा या षटकामधील पुढील चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. वाईट चेंडू आपण पाहतो. डबल कव्हरती आलेला चेंडू वाईड आहे. डबल कव्हरती अतिरिक्त धाव देखील नोंदवली गेली आहे. वाईट चेंडू मैदानावरती येतो. डबल कव्हरती आलेल्या या धावा देखील आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. ज्या ठिकाणी आपण हार्दिकला पाहतो स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी चांगलं स्कोरिंग अशा माध्यमातून. चांगला फटका मैदानावरती आलाय. डीप स्क्वेअर बाउंड लाईनच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6. अजून या षटकामधील 2 चेंडू येणं बाकी आहेत. आपण पाहिला जबरदस्त हिट मैदानावरती आला आणि त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग मध्ये जी म्युझिक वाजते अगदी तीच म्युझिक या ठिकाणी पाहायला मिळते. बोलते पुन्हा एकदा मैदानावरती साहित्य षटक. या ठिकाणी अगदी आपण पाहिलं पायावरती आक्रमण केलं गेलं होतं. असे बरेचसे गोलंदाज आपण पाहतो बॉडी लाईनवरती गोलंदाज करतात आणि अगदी त्या माध्यमातून आपण ऑस्ट्रेलिया संघाच्या बऱ्याचशा गोलंदाजांना पाहिलंय ज्यांची गोलंदाजी आपल्या बॉडी लाईनवरती असायची. त्यानंतर वेस्ट इंडियन आणि साऊथ आफ्रिकेचे असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांची गोलंदाजी ही बॉडलाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळायची. धावफलकावरती आपण धावा देखील पाहतोय त्या म्हणजेच 52 धावा आपण पाहतोय. पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. प्रसाद शिवले या ठिकाणी एकाच जागेवरती उभं केलं गेलं प्रसादला. आतापर्यंत आले षटक आपण पाहिलं. सपत षटक मी याला म्हणेन. 4थं षटक मैदानावरती आला साहिलच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर या षटकामध्ये पूर्णतः 52 धावा धावफलकावरती आल्यात. अजून एक षटक मैदानावरती येईल आणि या एक षटकानंतर आपण जरूर पाहणार किती धाव धावफलकावरती अर्जित केल्या जातील. आपण पाहिला आजच्या दिवसामधील हायस्ट स्कोर जर असेल तो म्हणजे 59 आपण गेल्या सामन्यामध्ये तो पाहिला होता. या मॅच मध्ये जरूर तो सामना आपण पाहिला होता. श्लोक 11 नावे विरुद्ध आपण ती मॅच पाहिली होती. गावदेवी संघ म्हणजे त्यामध्ये 59 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. 60 धावा करायच्या होत्या आणि जरूर आज आपण पाहणार आहोत की सारा 11 अलिबाग ते टार्गेट मोडणार आहे का किंवा एक नवीन स्कोर आपल्या समोर येईल. आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या धावा आपण पाहतोय 52 धावा. 4 ओव्हर आतापर्यंत संपल्यात आणि अजून एक षटक मैदानावरती येईल. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय तो म्हणजे सुयोग. षटक क्रमांक आपण पाहिला. सुयश आपण पाहतोय षटक क्रमांक 5 त्याच्या माध्यमातून सुरू केलं जाईल. एक अंतिम षटक आपण पाहतोय. पहिला चेंडू मैदानावरती येईल. पहिला चेंडू आपण पाहायला पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा आणि त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा देखील. या चेंडूवरती आपण धावा पाहतोय. धावफलकावरती एक धाव मिळेल. 53 धावांपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे सारा 11 अलिबाग संघ. षटक क्रमांक 5 आणि अंतिम सुरू केलं गेलं. पहिला चेंडू आला अवांतर. बघूया दुसरा चेंडू. आता मात्र आपण पाहिला तर जरूर या ठिकाणी इशारा आमच्या माध्यमातून येईल का. 1 बाउंडचा इशारा मैदानावरती दिला गेला. पडल्यानंतर चेंडू जरूर उसळी प्राप्त करणारा होता आणि त्यानंतर आपण पाहिला 1 बाउंडचा इशारा हा मैदानावरतून दिला गेला. आपण पाहतो 55 भूमिकेमध्ये या ठिकाणी राहुल पेडणेकर आणि त्याबरोबर विनायक यांना पाहतोय. अगदी त्या माध्यमातून सुरेख पंच आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये. कल्पेश मात्रे चांगला फटका आला या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू येतोय 6 धावांसाठी. सीमा रशाबार षटकार. इट्स ह्यूज. थँक्यू सो मच डीजे मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला अटेम्प्ट या ठिकाणी रितेशच्या माध्यमातून झाला होता. मात्र धावफलकावरती षटकार आलाय 6 धावांसाठी. आणखी 2 षटकार जर या ठिकाणी रोहित पाटील लगावतोय तर त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ते म्हणजेच कोणाकडून. सागर लिगमेंटच्या माध्यमातून. बोलतोय मैदानावरती पुन्हा एकदा. या ठिकाणी आपण पाहिला चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्डमॅनला
फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं फील्ड या ठिकाणी केलं गेलंय. जोपर्यंत फील्ड करतोय आणि अगदी तोपर्यंत आपण धावा देखील पाहिल्या. लागोपाठ 3 षटकार जर रोहित पाटीलने लगावले तर या ठिकाणी सागर निगम यांच्याकडे 1000 रुपयांचं पारितोषिक. अलिबाग मध्ये पैसा उडतो तो फक्त खेचता आला पाहिजे. आपण डबल कावरती धावा देखील पाहतोय. आतापर्यंत स्कोरबुक वरती 61 धावा लागतात आणि आजच्या दिवसामधील सर्वोत्तम स्कोर आपण पाहतोय. उच्चांक आपण या ठिकाणी अर्जित केला. जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला एका जागेवरती उभा करणारा चेंडू आपण पाहिला. धावफलकावरती आलेला हा चेंडू आपण पाहतोय. जरूर निर्धाव पद्धतीचा येतोय. अजूनही आपण या धावफलकावरती येणाऱ्या धावा देखील पाहिल्या असतील तर मॅच मध्ये रोमांच प्रस्थापित केला. मॅच इज ऑन फॉर द बोथ साइड्स. शॉट लाईन चेंडू आलाय. चेंडू येतो फाईन लेग सीमार शपार. षटकार कमांड इज इट्स ह्यूज. थँक्यू. या चेंडूवरती रोहित पाटीलने षटकार लगावला तर सागर निगम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. धावफलकावरती आपण धावा पाहतो त्या म्हणजेच 67. 67 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही एकमात्र चेंडू. आपण पाहतो षटक समाप्तीची घोषणा मैदानावरती केली. 5 षटकांच्या अखेरीस आपण धावा देखील पाहिल्या. त्या म्हणजे 67 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. येणाऱ्या 5 षटकांमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल या ठिकाणी जनमान फकीरपाडा पुरस्कृत आगस सुरे तर तुम्हाला या ठिकाणी 68 धावा कराव्या लागतील. 68 रन रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरीज. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत ते म्हणजेच आमचे साथी समालोचक सन्मान्य गुरुवर्य फाटकजी. ओव्हर टू यू. हॅलो. 70-70 स्पोर्ट्स नौखार विरुद्ध माऊ 11 नवगाव. दोन्ही टीमने टॉस साठी यायचं आहे आणि आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे. आमच्या मंडपाजवळ येऊन द्यायची आहे लिस्ट. कौस्तुभ पाटील ड्रीम्स क्रिकेटचे सर्व यांच्याकडे ही लिस्ट आणून द्यायची आहे. 70-70 स्पोर्ट्स नौखार बनाम माऊ 11 नवखार. या आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन या आणि आमच्याकडे देऊन टाका.
धन्यवाद. 68 टू विन हे टार्गेट असणार आहे या सामन्यामध्ये आणि फलंदाजाने लवकर मैदानात जायचं आहे. विनंती असेल जय हनुमान फकीरपाडा पुरस्कृत अगरसुरे या टीमला विनंती असेल आपले ओपनिंग फलंदाज मैदानात पाठवण्यासाठी लगेच पाठवा. सारा 11 अलीबाग टीम ने बल्लेबाजी बेहतरीन प्रदर्शित की. पंकज यादव, रोहित पाटिल और उनके पूरे टीम ने 67 रन 30 गेंदों का सामना करने के पश्चात बनाए थे और उसके खिलाफ एक्शन प्रति रिएक्शन देना होगा. टीम जय हनुमान फकीरपाड़ा को, जय हनुमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे टीम को 30 गेंदों का सामना करना है. 68 रन बनाने होंगे. मैदान के ऊपर विवेक बनकर और लेफ्ट हैंड बल्लेबाज अनिकेत मैदान पर जाने वाली पहली जोड़ी. विवेक बनकर और लेफ्ट हैंड बल्लेबाज अनिकेत पेड़वी बहुत बड़े बल्लेबाज है दोनों और अपने इलाके के दादा बल्लेबाज है और इनके सामने अलीबाग की गेंदबाजी बहुत बेहतरीन गेंदबाजी उनके पास, बेहतरीन गेंदबाजी, ये सारा पैकेज अलीबाग टीम के पास है जहां पर सारा 11 अलीबाग खेलेगी, फील्डिंग करेगी और यहां पर रनों को रोकने का प्रयास करेगी अंत तक. लेकिन लंबी बैटिंग लाइनअप दिखाई दे रही है यहां पर जय हनुमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे टीम के पास. और अच्छी तरह से यहां पर शुरुआती के कुछ ओवर्स में खेलने के लिए बल्लेबाज जा चुके हैं मैदान में. विवेक बनकर और लेफ्ट हैंड बल्लेबाज अनिकेत, जोड़ी काफी बहारदार है, रुबाबदार है, तड़पदार है. डैशिंग बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं बल्लेबाज और मैदान में उनका बल्ला अगर चल जाए तो बहुत मजा आने वाला है. अलीबाग की गेंदबाजी, जय हनुमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे की बल्लेबाजी, इसमें बहुत बड़ी कश्मकश होने की संभावना, कोई इनकार नहीं किया जा सकता, इसके ऊपर कोई संदेह नहीं करते. अब देख सकते हैं पावर प्ले के 2 ओवर्स में मुकाबले का हाल कैसा चलेगा आगे, क्योंकि बहुत बड़ा लक्ष्य है. 68 रन चाहिए और 68 रनों का पीछा करने के लिए 2 बल्लेबाज अपने अपने एंड पर खड़े हैं, अनिकेत और मैदान में विवेक बनकर. चला टॉस साठी यायचंय. 70 स्पोर्ट नौखार बनाम माऊ 11 नवगाव आपले प्लेइंग 11 ची लिस्ट आणि टॉस साठी त्वरित मंडपापाशी यायचं आहे अशी आपणास खास नम्र विनंती, आग्रहाची विनंती असेल. धन्यवाद. चलते मैदान पर दोस्तों, यहाँ पर फील्डिंग की सजावट की है. लगातार 3 छक्के अगर कोई बल्लेबाज मारता है तो नंदुशेठ कदम की तरफ से रुपए इनाम है. 500 का एक नकद इनाम दिया जाएगा. किसी एक बल्लेबाज को भी मिल सकता है. बाएं हाथ के बल्लेबाज अनिकेत मैदान के ऊपर खड़े, तैयार, गेंद का सामना करने के लिए बिल्कुल खड़े हैं. पहली गेंद के ऊपर यहां शॉट खेल गए और एक कैच. अनिकेत बैक टू द पैविलियन. दोस्तों, किसी ने खूब कहा है, किसी जानकार इंसान ने कहा है, घाई का काम शैतान का. इस तरह से पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का जरूर यहां पर तैयारी की थी, मन बनाया था, लेकिन जहां पर फील्डिंग का सवाल है अलीबाग का, उन्होंने
शानदार कैच लपका और अनिकेत के विकेट को यहाँ पर हासिल कर दिया, पहला विकेट। उसके बाद मैदान पर जा रहे वन डाउन बल्लेबाज विनय थड़े। विनय अगले बल्लेबाज मैदान पर जा रहे हैं, ये भी बड़े अटैकिंग बल्लेबाज हैं, विवेक बनकर और विनय। ये होगी जोड़ी मैदान में वी फॅक्टर। हा नाव पाहिजे। प्लेइंग 11 ची लिस्ट दोन्ही संघांनी द्यायची आहे। 70-70 स्पोर्ट नौखार बनाम माऊ 11 नवगाव, आणि ती लिस्ट आम्हाला कॉम्प्युटर मध्ये फिट करावी लागते, यासाठी असं सगळं आहे। पहली गेंद के ऊपर बड़ा विकेट प्राप्त हुआ, अनिकेत को मैदान से बाहर चलता किया और ये पहला झटका था, 0 के ऊपर पहला विकेट। इसके बाद मैदान में पार्थ गेंदबाजी करते हुए दूसरी गेंद के लिए। दूसरी गेंद टप्पा खाने के बाद बाउंस हो गई थोड़ी और विकेट कीपर पंकज यादव के हाथों में आ चुकी है। रन की कोई भी गुंजाइश नहीं, लगातार 2 गेंदों के ऊपर कोई रन नहीं और एक बड़ा झटका दिया, पहला विकेट प्राप्त किया, अनिकेत को आउट किया था। पार्थ लंबे कद के गेंदबाज है, मैदान के ऊपर गेंदबाजी का देख सकते हैं मुजाहरा किस तरह से। शॉर्ट पॉइंट लगाया है, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, विकेट कीपर आल्सो स्टैंडिंग बिहाइंड द स्टंप। तकरीबन 15 फीट दूरी पर पंकज यादव मौजूद और यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग, मिड ऑन मिड ऑफ, बाहरी फील्डर मैदान में मौजूद है, मिड विकेट बाउंड्री और दूसरे लॉन्ग ऑफ के ऊपर। इस तरह से लगातार 3 गेंदों के ऊपर गेंदबाज पार्थ छा गए, ऐसा यहाँ पर नजारा मैदान के ऊपर नजर आता हुआ। लगातार 3 गेंदों के ऊपर बल्लेबाजों को बांध के रखा हुआ है। एक विकेट और तीनों गेंदे यहाँ पर रनों के मामले में खारिज होती हुई, रन संख्या में कोई शुरुआत नहीं अभी तक। 68 रनों का टारगेट, विशाल यहाँ पर टारगेट उसका पीछा करना है। आपण यानंतर मॅच कडे वळणार आहोत। एका बाजूला माऊ 11 नवगाव आहे, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय 70-70 स्पोर्ट्स नवकार। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचा। आपण माऊ 11चा कर्णधार दिगंबर जांभळे यांना पाहतोय, ते उपस्थित आहेत। 70-70 स्पोर्ट्स नवकार आपला कर्णधार अगदी काही क्षणांमध्ये पाठवा। ओव्हर टू फाटक सर। थैंक यू डीजे, थैंक यू यश। ये गेंद जाएगी बाउंड्री के बाहर क्योंकि 4 रन। डीजे जब तक पावर प्ले की फील्डिंग अंदर खड़ी है 30 गज के दायरे में, तब तक ऐसे शॉट आपको 4 रन देकर जाएंगे। और ये दोस्तों रनों की बात करें तो शुरुआत हो चुकी है, पहले विकेट चले गए, उसके बाद मैदान पर 4 रन आए और ये शुरुआत है टीम जयंतमान फकीरपड़ा पुरस्कृत अगसूरी टीम के लिए। पार्थ गेंदबाजी करते हुए दौड़ पड़े, राइट आर्म और द विकेट। यहाँ पर विवेक बनकर का शॉट धीमा शॉट है, फील्डिंग नजदीकी यहाँ पर खड़ी है, यहाँ पर फील्डिंग ने गेंद को रोका, लेकिन तब तक थ्रो करते बल्लेबाज विवेक का 1 रन पूरा। टीम का स्कोर दोस्तों 5 रन। पहला ओवर चल रहा है, 5 रन 1 विकेट। उसके बाद विनय और विवेक ये जोड़ी मैदान पर खड़ी है। दोनों को अभी जिम्मेदारी की बैटिंग करनी पड़ेगी क्योंकि 68 रनों का पहाड़ आपको क्रॉस करना है और इसके चलते आपको हल्के शॉट या हल्के में नहीं लेना चाहिए। आप फाटक जी आपण या ठिकाणी टॉस करतोय। माऊलींचा कर्णधार दिगंबर जांभळे स्टेजवरती या। प्रथमतः या ठिकाणी आपलं स्वागत आहे मॅच मध्ये। आपण पाहतोय त्याबरोबर कर्णधार 70-70 स्पोर्ट्स आहे। टॉस केला जातो, या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने आहे, छापा की काटा। छापा या सिरीज आपण पाहतोय नौका संघाने नाणेफेक जिंकली आहे। प्रथमतः काय करणार, क्षेत्ररक्षण की या ठिकाणी फलंदाजी करणार आहात? क्षेत्ररक्षण करणार आहोत। तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत त्यामुळे तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारताय? अक्षय मोन्या, सुमित भगत।
जर आपण ही दोन नावं ऐकली असाल, दिगंबरजी आमणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तुम्हाला किती धावा या ठिकाणी बनवाशे वाटतात? 5 षटकांची मॅच असेल, किंवा 2 षटक पॉवर प्ले मध्ये खेळवली जातील. 5 षटकांमध्ये किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत? 60-65च्या याच्यामध्ये आम्ही रन बनवण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या खेम्यामध्ये असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्या जेवढे तुम्ही एवढे धावा बनवू शकता? 11 चांगले आहेत. विनोद आहे, कमलाकर आहे, सुजय आहे, हेमंत आहे, बाबू आहे, नितेश आहे. आणि आपण पाहिलं प्लेइंग 11 दोन्ही संघाच्या पाहणार आहोत. जरूर धन्यवाद दिगंबरजी आमणे या ठिकाणी. धन्यवाद 77 स्पोर्ट्स कप्तान या ठिकाणी दोन्ही संघांना समोर शुभेच्छा देतोय. आणि आपण बोलतोय पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स कडे. फाटकजी, ओव्हर टू यू. थैंक यू यश. बड़ा मैच है. उसके बाद मैदान में 70 फोर्स नौकार बनाम माऊ 11 नवगांव के बीच खेला जाएगा. लेकिन इसके पहले जो रनिंग मैच है मैदान में, उसके ऊपर ध्यान देना होगा. 68 रनों का टारगेट. रन संख्या अभी तक मात्र 7 रन और 1 ओवर की समाप्ति होने के बाद रोहित पाटिल अगले गेंदबाज होंगे मैदान के ऊपर. रोहित पाटिल बल्लेबाजी गेंदबाजी दोनों क्षेत्र में वो चर्चा में रहे. पिछले कुछ सालों से उनकी चर्चा लगातार बार बार होती रही है. प्रतियोगिता कहीं भी हो और किसी भी मैदान के ऊपर हो, ये जरूर छा जाते हैं. स्ट्राइक पर विवेक बनकर मौजूद है. नॉन स्ट्राइक पर विनय मौजूद है. दोनों बल्लेबाजों ने पिछले 3-4 सालों से, या मुझे लगता है 5-6 सालों से बहुत बड़ी बल्लेबाजी की है. छक्कों की बरसात की. रोहित पाटिल के इस गेंद को बखूबी खेला है और लॉन्ग ऑन फील्डर ने इसे शानदार तरीके से फील्ड कर दिया. टीम का स्कोर मात्र 1 रन से बढ़ता 8 रन हो चुका है. 8 रन 1 विकेट के नुकसान पर. फील्डिंग की सजावट आप देख सकते हैं. ऑन सेट पर 5 फील्डर मौजूद, ऑफ सेट पर 4 फील्डर तैनात खड़े दिखाई दे रहे हैं. और गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर रोहित पाटिल, अलीबाग के बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी रोहित पाटिल, सिर्फ नाम ही काफी है. चर्चा में हमेशा रहना पसंद करते हैं ऐसे गेंदबाज रोहित पाटिल. फिर एक बार दौड़ पड़े. रोहित पाटिल के गेंद को विनय ने खेला. लंबे शॉट की तैयारी और कैच. इस तरह से आउट. पहले ओवर में पहली गेंद पर गलती करने वाले बल्लेबाज थे लेफ्ट हैंडेड बैट्समैन अनिकेत. उसके बाद दूसरे ओवर में दूसरी गेंद पर दूसरी गलती करने वाले बल्लेबाज साबित हो गए विनय थड़े, और दोनों मैदान से बाहर चले गए. 2 विकेट बहुत ही जल्द चले गए और अलीबाग का गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर शानदार हो रहा है. रोहित पाटिल ने यहां पर विकेट चटकाया और विनय को मैदान से बाहर कर दिया. दूसरा विकेट. उसके बाद धीरज मैदान पर जा चुके हैं उनके बल्लेबाज और विवेक सामना करते हुए. विवेक ने शॉट खेला. ये गेंद नहीं मानती, जाएगी बिल्कुल बाहर. 6 रन के लिए. लगता है दूसरे ओवर में यहाँ पर बल्लेबाज सीरियस मूड में आ चुके हैं और विवेक बनकर का एक बहुत ही बड़ा डैशिंग स्ट्रोक यहाँ पर 6 रन के लिए लगाया उन्होंने. काफी बढ़िया विवेक बनकर का फिर एक बड़ा शॉट, लेकिन कैच की जरूर यहाँ पर टेंशन होगी और ये कैच डीजे.
तीसरा विकेट चला गया। और जिस तरह से यहाँ रोहित पाटिल की गेंदबाजी मैदान पर जारी है दोस्तों, रोहित पाटिल बहुत ही शातिर दिमाग का कीड़ा, गेंदबाजी के मोर्चे पर लगने के बाद 2 विकेट फटाफट ले लिए और अलीबाग टीम को यहाँ पर बेहतरीन पोजीशन पर लाने का शानदार प्रयास कर रहे रोहित पाटिल। बल्लेबाजी कर रहे थे तो धुआंधार बैटिंग की, अब गेंदबाजी का मोर्चा बहुत बखूबी संभाला उन्होंने। इस तरह से गेंद कारपेट के सहारे भाग रही है, मिड विकेट क्षेत्र में फील्डर मौजूद, गेंद को रोका, लेकिन तब तक बल्लेबाजों ने यहाँ पर छोर बदले और 1 रन कंप्लीट किया। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा चुका है 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। जय हनुमान फकीरपड़ा पुरस्कृत अगरसुरे टीम को यहाँ पर बहुत ज्यादा मेहनत करनी पड़ेगी, क्योंकि टीम के और भी बहुत बड़े बल्लेबाज समीर भी अभी बाकी है। यहाँ पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उठी और विकेट कीपर पंकज यादव के दस्तानों में आकर अटकी। इसी के साथ यहाँ पर ओवर नंबर 2 की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर दोस्तों 68 रनों का पीछा करती टीम का स्कोर 15 रन। रन संख्या की बात करें तो 7.50 के औसत के साथ बल्लेबाजी जारी है, जो कि यहाँ पर बहुत ही टेंशन दे सकती है, क्योंकि आगे बहुत रन यहाँ पर जोखिम के साथ बनाने होंगे बल्लेबाजों को। बल्लेबाजों ने यहाँ पर 3 विकेट खो दिए। जय हनुमान फकीरपड़ा पुरस्कृत अगरसुरे ने 4-5 और बल्लेबाज तगड़े हैं, लेकिन अब थोड़ा रिस्की बल्लेबाजी का प्रदर्शन करे तो उचित होगा, वरना मुकाबला जीतना असंभव के बराबर हो सकता है। आपके ऊपर टीम निर्भर करती है, जो बल्लेबाज मैदान पर जाकर खड़े हैं, जिसमें धीरज और साहिल दोनों को जिम्मेदारी से बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि जीत मुकम्मल होना, आपको जीत हासिल होना, यह आज की जरूरत है और जरूरत को पूरा करना दोस्तों आपका काम बनता है। साहिल स्ट्राइक एंड पर मौजूद है, अर्थात साहिल ने स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद धीरज है और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर मौजूद धीरज साहिल है। और गेंदबाजी के मोर्चे पर आ रहे नए गेंदबाज जिनका नाम है पार्थ। प्रतीक घाड़ी लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट के बहुत ही महारत प्राप्त गेंदबाज है। प्रतीक घाड़ी बहुत ही लचीले गेंदबाज है। मैदान के ऊपर ओवर नंबर 3 की शुरुआत करेंगे, आगाज करेंगे इस 3 नंबर ओवर का। पहली गेंद दौड़ पड़े, राइट टर्म उर्द विकेट। यहाँ पर मारने के प्रयास में धीरज पूरी तरह से चूक गए। लाइन और लेंथ काफी बढ़िया रही गेंदबाज प्रतीक घाड़ी के द्वारा, और पहली गेंद के ऊपर चकमा दे दिया धीरज को। रन संख्या में कोई वृद्धि नहीं, रन संख्या अभी रुकी हुई 14 के स्कोर पर, 15 के स्कोर पर 15 रन। रनों के मामले में थोड़ा सा गंभीर होना पड़ेगा बल्लेबाजों को बड़े शॉट के लिए। धीरज ने खेला, यहाँ पर धर्मेंद्र फील्डिंग कर रहे हैं, लेकिन 1 रन नहीं रोक पाए। 1 रन के सहारे से टीम का स्कोर 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। जय हनुमान फकीरपड़ा पुरस्कृत अगरसुरे टीम को अभी बहुत अंतर जाकर जाना होगा, 68 रनों का बड़ा मुकाम हासिल करना होगा, लेकिन संभवतः गेंदबाज काफी बेहतर से बेहतर गेंदें कर रहे और बल्लेबाजों को यहाँ पर परेशानी के माहौल में धकेलते हुए। प्रतीक घाड़ी फिर एक बार गेंदबाजी करते हुए राइट अप और द विकेट। यहाँ पर बिल्कुल साहिल गेंद को भाप नहीं पा रहे, इसी वजह से गेंद को मारना असंभव हो रहा है उनके लिए। लगातार 2 गेंदें डॉट कराई प्रतीक घाड़ी ने। प्रतीक घाड़ी का नाम ऊंचे स्तर के गेंदबाजों में शुमार होता है दोस्तों। टॉप 10 गेंदबाजों में उनका नाम आजकल अलीबाग तालुका में जरूर लिया जाता है इज्जत के साथ। शॉर्ट पिच गेंद टप्पा करने के बाद अनएक्सपेक्टेड बाउंस बाहर निकली, ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा किया अंपायर ने। अंपायर की जिम्मेदारी यहाँ पर राहुल पेडनेकर और दूसरे अंपायर विनायक, दोनों के कंधों पे अंपायर की जिम्मेदारी, और उन्होंने उस जिम्मेदारी को बखूबी निभाना जानते हैं। प्रतीक घाड़ी ने गलती की, उनकी पहली गलती
वाइड कर गए। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा चुका है 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद प्रतीक घाड़ी की। इस बार भी देखो लाइन और लेन काफी बेहतरीन, अनुशासन के साथ गेंदबाजी करना तो कोई प्रतीक घाड़ी से सीखे दोस्तों, क्योंकि लेदर क्रिकेट कैसे हैंडल करना, टेनिस क्रिकेट कैसे हैंडल करना, रात की क्रिकेट, दिन की क्रिकेट, ये सब कुछ बहुत अच्छी तरीके से मैनेज कर गए आजकल। प्रतीक घाड़ी की गेंद, बड़ा शॉट नहीं माना जाएगा इस शॉट को, धीमा शॉट है और रोहित पाटिल के पास गेंद चली गई और उन्होंने इस गेंद को स्टॉप कर दिया। टीम का स्कोर मात्र 1 रन से बढ़कर जा चुका है 18 रन। 5 ओवर का मैच, 30 गेंदे, टारगेट 68 रनों का। लेकिन यहां पर दुविधा से जूझती हुई टीम अगरसुरे। यहां पर थ्रो किया लेकिन बल्लेबाज ने कैसे करके 1 रन पूरा किया और इस ओवर की भी यहां पर समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद 68 रनों का पीछा करती टीम 3 विकेट 19 रन। जय हनुमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे। अब मुझे लगता है जीतने का जो अवसर है, ये जैसे मुकाबला आगे बढ़ता जाएगा कम होता जा रहा है, लेकिन बल्लेबाजों ने अभी तक हौसला छोड़ा नहीं है। जीतेंगे अपनी दम पर, क्योंकि आए हैं अपनी दम पर, यही इरादा होगा टीम जय हनुमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे टीम का। उनके बैटिंग में हमेशा यही इरादा हमें नजर आया है कि इरादा कुछ भी उनका कभी खारिज नहीं जाता। लेकिन आज अलीबाग की टीम थोड़ी सी सर के ऊपर चढ़कर बोल रही है। बल्लेबाजी में 67 रन बनाए थे और गेंदबाजी में उन्होंने 3 ओवर में मात्र 19 रन खर्च किए और एक दबाव सा बना दिया है इस गेंदबाजी के मोर्चे पर आकर। गेंदबाजी के मोर्चे पर आ रहे गेंदबाज इस वक्त 49 रनों की और रिक्वायरमेंट है 12 गेंदों में। धीरज सामना करते हुए धीरज ने शॉट खेला, कैच का खतरा पहले से था और कैच पकड़ा। ठीक है, धीरज आउट होने वाले चौथे खिलाड़ी रहे, चौथे बल्लेबाज रहे। उन्होंने भी शॉट खेला, जरूर जोखिम थी और जोखिम न उठाते तो भी यहाँ पर प्रॉब्लम था, जोखिम नहीं उठाते तो भी प्रॉब्लम था और दोनों सूरतों में यहाँ पर फकीरपाड़ा के लिए ही प्रॉब्लम था। यहाँ पर अच्छी बॉल तेज भी थी, लाइन के साथ भी करी और यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी पार्क के द्वारा। चौथा ओवर चल रहा है, रन संख्या जिस तरह से चल रहे हैं मैदान पे, पूरा सा दबाव बना दिया है अलीबाग टीम के गेंदबाजों ने। गेंदबाज पार्थ, रोहित, प्रतीक घाड़ी सभी ने यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर दिया। हर गेंद के ऊपर यहाँ पर प्रेशर बढ़ रहा है। फकीरपाड़ा जय हनुमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे टीम के ऊपर दबाव जो पहले से बना है वो हटा नहीं अभी तक और इसी दबाव के साथ खेल रही है टीम। लेकिन थोड़ा खुलकर खेलना पड़ेगा। यहाँ पर कितने देर तक आप दबाव में रहोगे तो ये आपको हटाना पड़ेगा और इसे बड़े शॉट के साथ आप हटा सकते हो इस प्रेशर को। यहाँ पे शॉट खेला हरीश ने और गेंद को भेजा बाउंड्री के बाहर, 4 रन करारा स्ट्रोक। डीजे काफी देर के बाद चौका लगा। पार्क की गेंद को फिर से खेलना चाहते बल्लेबाज साहिल, लेकिन नहीं मार पाए। विकेट कीपर पंकज यादव ने गेंद को रोका। रन की कोई गुंजाइश नहीं, स्कोर अभी भी रुका हुआ 23 रन। 4 विकेटों के नुकसान पे 23 रन। जीत के आसार जरूर कम होते जा रहे हैं जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ रहा है।
और अलीबाग टीम के तेवर बिल्कुल जीत के दिशा में अग्रसर होते हुए। फुल टॉस गेंद का भरपूर लाभ उठाया साहिल ने और गेंद को भेज दिया आउट ऑफ द पार्क, 6 रन। ठीक है, दोस्तों 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 29 रन और अब जितने 4 ओवर में रन बने 29 उतने अब मात्र 1 ओवर में आपको बनाने हैं, यानी कि 6 गेंदों के ऊपर 29 रनों की दरकार होगी, 39 रनों की दरकार होगी दोस्तों, 39 रन, क्योंकि 68 का टारगेट है। तो देखा जाए तो मुश्किलों का सामना शुरू से किया, अभी हो रहा है और ये मुश्किलें और भी ज्यादा बढ़ चुकी है दोस्तों। 6 गेंदे 39 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के मोर्चे पर नए गेंदबाज उनको बुलाया है वैभव को गेंदबाजी करनी है मैदान पे। स्ट्राइक एंड पर मौजूद समीर, 9 स्ट्राइक पर साहिल मौजूद और ये 5वें ओवर की पहली गेंद। वैभव की गेंद को खेला, नजदीकी यहां पर खेल दिया था। रन संख्या में मात्र 1 रन की वृद्धि होगी। इस एक रन से काम तो अब बनेगा नहीं, ये तो टीम जान चुकी है समीर की टीम। अब 5 गेंदों में 38 रनों की जरूरत होगी, जो कि बड़ा मुश्किल है, जोखिम के साथ खेलना होगा। साहिल का शॉट डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, फील्डर मौजूद, गेंद को उठा दे तब तक पर्याप्त समय में बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 31 रन। 37 रनों का और पीछा करना है। समीर का शॉट लग चुका है। इस तरह से रन संख्या धीरे धीरे बढ़ रही है। इस धीरे रफ्तार के साथ, धीमे रफ्तार के साथ बल्लेबाजी अगर कर रहे तो इसमें जीतने के आसार कम होते जा रहे हैं। साहिल तेज तर्रार बॉल को समझ नहीं पाए है और 1 रन कैसे आएगा इसकी सोच में भागना उचित समझते हैं और इसी के साथ 1 रन। टीम का स्कोर बढ़कर जा चुका है 33 रन, 33 रन। 35 रन और चाहिए। जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ रहा है चांस कम होता जा रहा है और इस बार समीर का बेहतरीन स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर पहुंचा दिए 4 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक था लेकिन मुकाबला जीतना बड़ा समोसा हो गया और समीर का एक और धुआंधार शॉट, 6 रन। देखो डीजे धीरे रन बनाए थे और 24 रनों से ये मुकाबला सारा 11 अलीबाग टीम जीत चुकी है। हार्दिक बधाई, कांग्रेचुलेशन टीम सारा 11 अलीबाग एंड हार्ड लक टू जैनमान फकीरपाड़ा पुरस्कृत अगरसुरे। डोंट वरी, बी हैप्पी। और अभी घोषित किया जाएगा कि कौन होगा मैन ऑफ द मैच पुरस्कार का मानकरी। आइए हम आपको बताएंगे।